नमस्कार. या सत्रात आपण क्रिम्पिंग टूल्स वापरून सोलर पॅनलला MC24 कनेक्टर्स कसे जोडायचे ते शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील गोष्टी जाणून घेऊ शकाल. सोलर फोटोव्होल्टिक किंवा SPV पॅनल्स ओळखणे, MC4 फिमेल व मेल कनेक्टर्स म्हणजे काय ते माहिती करून घेणे, DC केबल व क्रिम्पिंग टूल म्हणजे काय ते ओळखणे आणि क्रिम्पिंग टूल वापरून MC4 कनेक्टर्सना सोलर पॅनलशी जोडणे. सोलर पॅनल्सकडून निर्माण झालेली विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी सोलर बॅटरी सोलर पॉवर सिस्टीमला जोडले जाऊ शकणारे उपकरण आहे. ही साठवलेली ऊर्जा विद्युत उपकरणांना रात्रीच्या वेळेस, लाईट नसताना किंवा ढगाळ हवामान असताना जेव्हा सोलर पॅनल्स विद्युत ऊर्जा निर्माण करत नाहीत त्यावेळेस वीज पुरवते. ऊर्जा फोटोव्होल्टिक म्हणजेच PV ॲरेद्वारे उत्पादित केलेली ऊर्जा साठवणे व गरजेनुसार ती विद्युत लोडला पुरवणे, स्थिर व्होल्टेजवर विद्युत लोड पुरवणे, ट्रान्झिएंट्स दाबणे आणि विद्युत लोड किंवा उपकरणांना सर्ज करंट पुरवणे ही PV सिस्टीममधील बॅटरींची कार्ये आहेत. बॅटरीच्या कार्यान्वयनामध्ये डिस्चार्ज किंवा चार्ज यांचा समावेश होतो. जेव्हा बॅटरी करंट वितरित करते तेव्हा डिस्चार्ज करंट किंवा दरानुसार परिमाण ठरते. जेव्हा बॅटरी करंट किंवा प्रवाह प्राप्त करते तेव्हा चार्जिंग ही प्रक्रिया होते. ती चार्ज करंट किंवा रेटवर अवलंबून असते. विद्युत व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर वापरले जाते. सोर्सचे व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटरचे टर्मिनल सोर्सच्या टर्मिनलशी जोडणे आवश्यक आहे. येथे पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह ते निगेटिव्ह टर्मिनल दर्शविलेले आहे. व्होल्टमीटरचे कनेक्शन एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत किंवा पॅरलल कनेक्शन आहे. व्होल्टच्या डेसिमल किंवा सब डेसिमल गुणांसाठी काही विशिष्ट खुणा वापरल्या जातात. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स नुसत्या डोळ्यांना दिसू शकत नाही आणि कोणताही मनुष्य इलेक्ट्रॉन्स मोजू शकत नाही. सर्किटमधील करंट म्हणजे प्रवाह मोजण्यासाठी ॲममीटर नावाचे उपकरण वापरले जाते. ॲममीटर हे प्रवाह किंवा करंट लोडला सिरीजमध्ये जोडले असणे आवश्यक आहे. डेसिमल किंवा सब डेसिमल गुणांसाठी काही विशिष्ट खुणा वापरल्या जातात. 24 वॉल्ट्स पाण्याचा DC पंप हा विद्युत जलपंप मोटार आहे जे 24 वॉल्ट्सच्या थेट प्रवाहाने कमी व्होल्टेज पॉवर सप्लाय बॅटरी किंवा सौर पॅनलद्वारे चालवली जाते. पाणी वाढवणे, त्याला वर उचलणे, हस्तांतरित करणे किंवा वितरित करणे हा DC पंपाचा प्राथमिक उपयोग आहे. DC पंप हा कार्यक्षमतेत उच्च दर्जाचा असून त्याची किंमत कमी असते आणि कृषी बाजारपेठा, उद्योग व गृहक्षेत्रांमध्ये तो खूपच लोकप्रिय आहे. सर्व बॅटरी सारख्याच रेटिंगच्या असाव्यात, तसेच वेगवेगळ्या रेट असलेल्या बॅटरी वापरण्याची परवानगी नाही. संयुक्तरित्या सर्व सिरीज पाथ बॅटरींच्या एकाच क्रमांकाच्या असाव्यात. 24 व्होल्टच्या DC पंपाला 2 सोलर बॅटरी सिरीजमध्ये जोडण्यासाठी व सर्किटमधील व्होल्टेज आणि प्रवाह तपासण्यासाठीची प्रक्रिया अशी आहे. DC पंपाला 2 सोलर बॅटरी सिरीजमध्ये जोडण्यासाठी व सर्किटमधील व्होल्टेज आणि प्रवाह तपासण्यासाठीची सर्व आवश्यक उपकरणे तुमच्याकडे आहेत याची खात्री करून घ्या. जसे की सोलर बॅटरी 12 व्होल्ट्स, 100 अँपिअर आवर, संख्या 2, 24 व्होल्ट्स DC पंप, व्होल्टमीटर आणि ॲमीटर. शेवटचा कनेक्टर आणि शेवटच्या कलर मार्किंगसह लाल व काळ्या रंगाच्या DC केबल्स आवश्यक तेवढ्या लांबीच्या करून घ्या. तयार केलेल्या DC केबल वापरून एका बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून ते दुसऱ्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपर्यंत जोडून घ्या. त्यानंतर लाल रंगाची DC केबल दुसऱ्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडा आणि काळ्या रंगाची DC केवळ दुसऱ्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडा. दोन्ही टर्मिनल्समधील व्होल्टेज तपासा. स्विच ऑफ असलेल्या स्थितीत सिरीजमध्ये जोडलेल्या स्विचद्वारे 24 व्होल्टचा DC पंप सिरीजमध्ये संयुक्तरित्या बॅटरीच्या टर्मिनलशी जोडा. दोन्ही पॉलॅरिटी तुम्ही काळजी घेत आहात ना हे सुनिश्चित करा. त्यामुळे पंपाला इनलेट व आउटलेट ट्यूब्स जोडा आणि इनलेट पाईपचे दुसरे टोक पाण्याच्या बादलीमध्ये घाला. आउटलेट ट्यूबमध्ये एक गोळा करण्यासाठीचे भांडे घ्या. स्विच ऑन करा व पंपिंगची चालू असतानाची स्थिती तपासा. पंपामार्फत व्होल्टेज व करंट मोजा व निरीक्षणे नोंदवा. आता आपण क्रिम्पिंग टूल वापरून सोलर पॅनलला MC4 कनेक्टर्स कसे जोडायचे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही
सोलर फोटोवॅल्टिक किंवा SPV पॅनल्स ओळखण्यात, MC4 फिमेल व मेल कनेक्टर्स म्हणजे काय ते माहिती करून घेण्यात, DC केबल व क्रिम्पिंग टूल म्हणजे काय ते ओळखण्यात आणि क्रिम्पिंग टूल वापरून MC4 कनेक्टर्सना सोलर पॅनलशी जोडण्यात सक्षम व्हायला हवे।